नंतर काळा गूळ हे त्याचं द्रावण करतोय. हे सर्व एकत्र केल्यानंतर आपण या पाण्यामध्ये साधारणतः 180 लिटर पाणी आहे. हे आपण गोमूत्र टाकतोय बघा. हे बघा 5 लिटरची कहाणी प्युअर गोमूत्र आहे. बेसन पीठचं द्रावण टाकतोय. नंतर काळा गूळ आहे. नंतर ही माती आहे बांधावरची किंवा झाडाखालची माती 2 किलो आहे. त्याच्यात आपण जे 10 किलो हे शेण घेतो असं गाठोडं करायचं आणि बांधून द्यायचं. म्हणजे कसं आहे आपल्याला अडचण येणार नाही. काही वेळेस डायरेक्ट शेण पण टाकतात पण ड्रिपने देताना ते त्रासदायक होतं. हे असं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असं दिवसातनं 3दा व्हायचं आणि साधारणतः 8 दिवस ठेवायचं. आपण हे एकदम चांगल्यापैकी जीवामृत तयार होतं. जीवामृतमुळे जमिनीची सुपीकता वाढते, पिकाची वाढ चांगली होते, पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पर्यायानं उत्पादन वाढतं. अतिशय चांगला रिझल्ट आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून जीवामृतचा उपयोग करतोय. ऊसासाठी, सोयाबीनसाठी, कांद्यासाठी. आता हे ऊसासाठी तयार करतोय मी. हा बघू शकतो ऊस बाजूला आहे. ऊसासाठी फवारणी करू. फवारणीद्वारे देता येतं किंवा ड्रिपने देता येतं किंवा पाण्याबरोबर पण सोडता येतं. ते रासायनिक खतांना वारेमाप खर्च करण्यापेक्षा हे थोडंसं आपल्याला वेळखाऊ आहे. परंतु एकदा तयार केलं की वापरायला सोपं जातं ते. नंतर हे असं झाकून द्यायचं.